श्री स्वामी समर्थ. समर्थ म्हणतात की अंधार पडल्यावर आपल्याला उजेडाची किंमत कळते. समर्थ म्हणतात की अंधार पडल्यावर आपल्याला उजेडाची किंमत कळते आणि भूक लागल्यावर आपल्याला अन्नाची किंमत कळते. आणि म्हणून समर्थ म्हणतात की तहान लागल्यावर आपल्याला पाण्याची किंमत कळते. जेव्हा आपल्याला तहान लागते त्यावेळेस आपल्याला पाण्याची किंमत कळते. आणि म्हणून समर्थ म्हणतात की ज्यावेळेस मनुष्याला अतिदुःख होतं आणि ते दुःख सहन होत नाही त्यावेळेस मात्र आईवडिलांच्या प्रेमाची किंमत कळते. ज्यावेळेस मनुष्याला अतिदुःख होतं त्यावेळेस मनुष्याला आईवडिलांच्या प्रेमाची किंमत कळते असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की गरिबी आल्यावर पैशाची किंमत कळते. म्हणून समर्थ म्हणतात की गरिबी आल्यावर पैशाची किंमत कळते तर वय झाल्यावर आयुष्याची किंमत कळते. आयुष्याची किंमत कळते असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की वाईट प्रसंग आल्याशिवाय, संकट आल्याशिवाय आणि त्रास आल्याशिवाय परब्रह्माचीही आपल्याला आठवण येत नाही. म्हणून समर्थ म्हणतात की आयुष्यामध्ये वाईट प्रसंग आल्याशिवाय, संकट आल्याशिवाय आणि त्रास आणि दुःख आल्याशिवाय परब्रह्माची आठवणही येत नाही. म्हणून समर्थ म्हणतात की सुख येऊ दे, दुःख येऊ दे. म्हणून समर्थ म्हणतात की सुख येऊ दे, दुःख येऊ दे, ज्याने ही सृष्टी निर्माण केली आहे त्या परब्रह्माचं नाव मुखात नेहमी राहू दे असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. म्हणून समर्थ म्हणतात की आयुष्यामध्ये, जीवनामध्ये सुख येऊ दे, दुःख येऊ दे, ज्याने ही सृष्टी निर्माण केली आहे त्या परब्रह्माचं नाव मुखात नेहमी येऊ दे असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. श्री स्वामी समर्थ.